नमस्कार मंडळी, भिजवलेले हुलगे आहेत, त्याची मी आज उसळ बनवणार आहे। त्यासाठी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरची घेतलेली आहे। आता हे चांगले परतून घ्यायचे। थोडंसं तेल टाकून मी त्याला हलकंसं भाजणार आहे। हुलगे हे प्रोटीनने भरलेलं धान्य आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रोटीन मिळणार आहे ते जर खाल्लं तर। हे बघा, असं हलकंसं भाजून घ्यायचं। हे बघा, बस एवढंच भाजायचं आहे। आता मी ते बाजूला काढून ठेवते आणि तेल टाकते। कांदा जास्त टाकला तरी चालतो। हुलग्यामुळे आपल्याला पोट साफ होण्यास पण मदत होते। हुलग्यामुळे रक्त पण वाढतं। एक मिरची कट करून टाकलेली आहे, टोमॅटो, त्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर निघून जातात, म्हणून स्किन पण चांगली होते। लसणाची पेस्ट, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे। हुलग्याची भाजी पण बनवतात पातळ, हुलग्याचे पराठे पण बनवतात, त्याचा काढा पण बनवतात आणि तो काढा पिल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो। जर सर्दी खोकला झाला असेल तर याचा काढा प्यायचा। त्याची पण मी रेसिपी टाकेल चॅनलवर। हे आपली उसळ तयार झालेली आहे। आता थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून, चवीनुसार मीठ, कोथिंबीर पण टाकते आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मी झाकून ठेवणार आहे। ही बघा, आपली उसळ मस्त झालेली आहे। या पद्धतीने मी आज उसळ बनवलेली, नंतर तुम्हाला त्याचे पराठे काढा पण माझ्या चॅनलवरती मी त्याचा व्हिडिओ टाकणार आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही याला काय म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा। मस्त झालेली आहे उसळ, तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला पण खूप टेस्टी लागतात ते। हे बघा किती छान झालेली आहे। वाह, नक्की ट्राय करा आणि तुम्ही याला काय म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा। थँक्यू।